नमस्कार. ओम गुरुदेव. सुप्रभात. आपलं आरोग्य चांगलं राहणं, 100 वर्षे निरोगी राहण्यासाठी सात्विक आहार, नियमित व्यायाम आणि विश्रांती हे खूप महत्त्वाचे आहेत. त्याचबरोबर मनाची शांतता, स्थिरता, एकाग्रता आणि बुद्धीच्या दृष्टिकोनातून बाह्य जगताचं ज्ञान आणि आध्यात्मिक मी कोण आहे हे आत्मस्वरूपाचं ज्ञान, हे सच्चित आनंद स्वरूप आहे. हे शरीर मन बुद्धीचं उपकरण चांगलं राखणं हे पहिलं महत्त्वाचं आहे. आणि मग अंतरंगामध्ये धारणा, ध्यान, समाधी इत्यादी. प्रथम आपण हे देह जे देवाचं मंदिर आहे हे अत्यंत पवित्र, शुद्ध, मंगलमय चांगलं राखलं पाहिजे. हे शरीर पहिला भाग म्हणजे अन्नात भवती भूतानी हे आहारच बनलेलं आहे. पंचमहाभूतांचाही त्यामध्ये समावेश पूर्णत्वानं आहेच. तर आहार सात्विक जो आहे तो आपण व्यवस्थित ठरवलं पाहिजे. त्यामध्ये सॅलड्स, गाजर, काकडी, बीट, मुळा, कोबी, टमॅटो सगळं स्वच्छ धुवून वापरत आलं पाहिजे. दुसरं म्हणजे कोशिंबिरी. कोशिंबिरीमध्ये सर्व सॅलड्स प्लस फळभाज्या, दोडका, पडवळ, दुधी, बीन्स इत्यादी सर्व प्रकारच्या फळभाज्या त्यामध्ये एकत्रित कराव्यात. त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारे या कोशिंबिरी करताना फळांचाही त्यामध्ये समावेश करत जावं. अशा अनेक प्रकारे आपण कोशिंबिरी चांगल्या करू शकतो. तर मोड आलेलं धान्य, मटकी, मूग इत्यादी, पालेभाज्या, अनेक प्रकारच्या पालेभाज्या वेगळ्या पद्धतीनं पचड्या, सूप्स, कच्च्या त्याप्रमाणे ग्रहण करता येतात. नंतर ड्रायफ्रूट्स, बदाम रात्री भिजत घालायचे, सकाळी 1-7 खायचे. काजू थोडे, मनुके, बेदाणे, अंजीर चकत्या, अक्रोड, जर्दाळू, खजूर, खारीक, पिस्ते यांचं प्रमाण योग्य पद्धतीने ठेवायला पाहिजे. आपल्या शरीराला प्रोटीन्स, मिनरल, फॅट्स, विटॅमिन्स या सगळ्याचा पुरवठा व्यवस्थित व्हावा यासाठी या सगळ्याच गोष्टी आवश्यक आहेत. तर सर्व प्रकारची फळं, फ्रूट सॅलड्स त्या ऋतूमध्ये असतील ती ताजी ग्रहण करायला पाहिजेत. निसर्गाने आपल्याला भरभरून दिलेला आहे, त्याचा उपयोग योग्य पद्धतीनं आपल्या आहारामध्ये असावा. दुधाचे पदार्थ, दूध, दही, ताक, लोणी, तूप याचा योग्य प्रमाणामध्ये वापर स्निग्धता, उष्णता निर्माण करण्यासाठी आवश्यकच आहे. त्याचबरोबर 3.5-4 लिटर पाणी पण दररोज आवश्यक आहे. शरीराची स्वच्छता, रक्ताभिसरण या सगळ्या गोष्टीला स्वच्छता, शुद्धता ही सगळी पाण्यातून होत असते. आणि शरीरामध्ये 75% द्रवपदार्थ असल्यामुळं त्यासाठी ते आवश्यक आहे. एकंदरीत पाहता या पद्धतीनं आपला आहार आणि हा चौरस असला पाहिजे. त्यासाठी आपल्याला आपल्या पानामध्ये सगळे पदार्थ भाकरी, भात, चपाती, वेगळ्या प्रकारचे पराठे, लोणची, पापड, योग्य प्रमाणात मीठ या सगळ्याचा समावेश करून अत्यंत चांगल्या पद्धतीनं आहार घेत राहायचं.
आरोग्य संपन्नता त्या अन्नपूर्णेची प्रार्थना करायची, ध्यान करायचं आणि मग आहार ग्रहण करायचा. अन्नपूर्णे सदा पूर्णे शंकर प्राणवल्लभे ज्ञानवैराग्य सिद्ध्यर्थम भिक्षां देहि च पार्वती. माता च पार्वती देवी पिता देवो महेश्वर बांधवान् शिवभक्ताश्च स्वदेशो भवन्ति. ओम श्री अन्नपूर्णाय नमः. वदनी कवल घेता नाम घ्या श्रीहरीचे, सहज हवन होते नाम घेता अपघाचे. जीवन करे जीवित्वा अन्न हे पूर्ण ब्रह्म, उदरभरण नो हे जाणीजे यज्ञकर्म. जय जय रघुवीर समर्थ. नमस्कार. ओम गुरुदेव. आपल्याला चांगलं आरोग्य लाभो ही प्रार्थना. नमस्कार.